सुजलान कोपर कंपनीतील अधिकाऱ्याचाच दरोड्याचा कट उघड. सुजलान विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीचा प्रयत्न, दोघांना अटक, 6 जण फरार. साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुजलान एनर्जी कंपनीच्या विंड एनर्जी प्लांटमध्ये कॉपर चोरीसाठी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे हा कट कंपनीतील अधिकाऱ्यानं रचल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानं परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी कंपनीचे अधिकारी ब्रिजेश कुमार, मनीष द्विवेदी व ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे यांना पोलिसांनी अटक केली. दोघांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्यरात्रीची घटना. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास काही आरोपींनी प्लांट परिसरात प्रवेश करून कॉपर चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चाकूचा धाक दाखवणं तसंच दगडफेक करून दहशत निर्माण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर कंपनी प्रशासनानं तातडीनं तक्रार दाखल केली. 6 जण फरार. या गुन्ह्यात निलेश पाटील, इक्बाल उर्फ जॅकेट चव्हाण, घनश्याम उर्फ गणेश रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विकी गोकुळ मालचे, सुरेश जिभाऊ थोरात आणि मनोहर रोहिदास बागुल यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस पथकं त्यांच्या शोधात आहेत. अंतर्गत माहितीचा गैरवापर. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार कंपनीतील अंतर्गत हालचाली व सुरक्षा व्यवस्थेची माहिती वापरून हा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. पुढील तपास निजामपूर पोलीस करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, धुळे, निजामपूर.